24 तारखेला त्यांनी दानपेटी तोडून माझ्यावरच एकशेप लावला की हा आम्ही पंच कमिटीची पेटी आहे आणि महिनाभरापासून आम्ही येतं म्हणजे काय का 10-20 हजार जो बी काही दान होता हा सर्व महाराजांनी चोरला आणि पेटी तोडली। हवं ते गावचे पंच कमिटीवाले लोक येऊन मला जीवे मारण्याची व माझ्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे की नवरात्र झाल्यानंतर बघून घेतो। ईटी न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक। पारशिवनी येथील कालभैरव देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट येथील कालभैरवांच्या मंदिरामध्ये काही लोकांनी येऊन तिथे दानपेटी फोडली आणि तुम्हाला धमकवण्याचा प्रयत्न केला। हे काय प्रकरण आहे महाराज, थोडक्यात सांगा। हे असं आहे की माझे नाव महेंद्र आनंदराव निनावे आहे। मी तिथं 25 ते 30 वर्षापासून त्या कालभैरव मंदिराची सेवा करत आहो, कालभैरव बाबाची। आणि आता जवळ 10 वर्ष झालेले आहे। ते चॅरिटेबल ट्रस्ट कालभैरव देवस्थान या नावाने स्थापित केलेली आहे आणि तिथं नवरात्र वगैरे हे सर्व कार्यक्रम होतात मोठे मोठे आणि बाहेरचे येणारे जाणारे भाविक भक्त। तुमच्या मंदिरात घडलेला प्रसंग सांगा। आमच्या मंदिरामध्ये का घडलेला प्रश्न आहे की गावचे काही म्हणजे गट ग्रामपंचायत पालासावडी येथील पंच कमिटीचे लोक येऊन त्यांनी पेटी फोडणं दुनिया म्हणजे जे बी काही आहे याच्या आधी मुकुट नेलं बाबाचा चांदीचा, त्याच्यानंतर त्यांनी जो ट्रस्टचा बोर्ड आपण लावलेला होता आम्ही त्या ट्रस्टच्या बोर्डाला कापून त्याची विल्हेवाट लावली। आता त्यांनी पेटी फोडली, पेटी फोडून माझ्यावरच म्हणजे काय का त्या पेटीचा इल्जाम लावलं का आमची पंच कमिटीची पेटी आहे तुम्ही तोडल्या कसे। त्यांनी दिनांक म्हणजे काल 24 तारखेला त्यांनी दानपेटी तोडून माझ्यावरच एकशेप लावला की हा आम्ही पंच कमिटीची पेटी आहे आणि महिनाभरापासून आम्ही येतं म्हणजे काय का 10-20 हजार जो बी काही दान होता हा सर्व महाराजांनी चोरला आणि पेटी तोडली। हवं ते गावचे पंच कमिटीवाले लोक येऊन मला जीवे मारण्याची व माझ्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे की नवरात्र झाल्यानंतर बघून घेतो, तुला जीवे मारतो आणि त्याचे पुरावेसुद्धा आहे माझ्याकडे। महाराज, एवढं सगळं घडल्यानंतर तुमची दानपेटी फोडली आणि तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली तर तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार केली आहे का आणि कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गेला होता? मी पारशिवनी पोलीस स्टेशनला गेलो, त्यांनी तक्रार केली, मला बोलावलं। बोलावल्यानंतर त्यांनी माझी FIR न घेता त्यांचं काय केलं माहीत नाही। मी बोललो त्यांना की माझी पण रिपोर्ट लिहा। त्यांनी माझी रिपोर्ट न लिहिता मला काहीतरी म्हणजे घंटा 4 घंटे बसवून ते मला नोटीस दिलं। त्यांना पण दिलं की गावामध्ये शांतता ठेवा, झगडा भांडण करू नका आणि मिळून मिसळून काम करा असं त्यांनी सांगितलं। तुमच्याकडे पुरावे असतील किंवा ते तुम्हाला इल्लीगल वाटत आहे तर तुम्ही कोर्टाला जाऊन काय काय हे सर्व कागदपत्र आणि महाराजावर लावलेले आरोप सिद्ध करा असे पोलीस स्टेशन पारशिवनीचे मोठे साहेब यांनी सांगितलं। आता मला म्हणजे एकटा असल्यामुळे काय भीतीचा प्रसंग निर्माण झाला। मी पारशिवनीला पोलीस स्टेशनला गेलो असता तिथे माझी म्हणजे काही सुनवाई वगैरे झाली नाही आणि माझ्या मनाचे समाधानी म्हणजे कोणत्याच प्रकारची केली नाही पोलीस स्टेशन पारशिवनी यांनी। म्हणून मी लोकशाही चौथा चरण याच्यामध्ये मी नागपूरला धाव घेतलेली आहे। पारशिवनीला कालभैरव पेठ येथे असलेली श्री कालभैरव देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट हे तुम्ही केव्हा रजिस्टर केली, कोणत्या वर्षी केली आहे? हे 2014-15 मध्ये मला रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे धर्मदाय आयुक्तालय नागपूरमधून। माझ्या बॉडीमध्ये 9 मेंबर आहेत आणि आमच्या बॉडीच्या सर्व काम सुरक्षित चाललेलं आहे, चालून राहिलेलं आहे।
परंतु ह्या 2 वर्षाच्या आत पंच कमिटीवाल्यांनी कामाला रोकटोक, हर कामामध्ये रोकटोक करून मारहाण, जीवे मारण्याची धमकी, कालसुद्धा येऊन मला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊन गेलेले आहे. तुम्ही केव्हापासून तिथं राहतात? मी तिथं आज मला समजून चाला 25 ते 30 वर्ष होत आहेत. माझी ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायत पालासावडी येथे परमानंटली माझी 98 पासून 1998 पासून माझी तिथं वहिवट आहे. त्या मंदिराची देखरेख आहे आणि सर्व व्यवस्था आहे. आणि त्या मंदिराची जागा, मंदिराची मालकीसुद्धा जी आहे, वहिवटदार ते माझ्याच नावाने आहे की महेंद्र आनंदराव निनावे ह्या मंदिराचे पुजारी, आणि ट्रस्टसुद्धा त्याच्यामध्ये टाकलेली आहे. ह्या त्या जमिनीचा कालभैरव मौजा या ठिकाणी कालभैरव बाबाच्या त्या सर्व माझ्याकडे म्हणजे जो बी काही आहे सरकारने दिलेला, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी दिलेला माझ्याकडे पुरावा आहे. आणि ह्या ट्रस्टच्या 2023पर्यंत सर्व काम सुरक्षित चाललेलं आहे. धर्मदायला आमची 2023पर्यंत आमच्या ट्रस्ट परिवाराने केलेल्या कामाबद्दलची सर्व माहिती आणि ते ऑडिट वगैरे सर्व 2023पर्यंत कंप्लीट आहे. तुम्हाला जीवे मारण्याची धमकी देतात, दानपेटी फोडतात, तर यामागे काय कारण आहे? त्यांचा काय आरोप आहे? त्यांचा आरोप हा आहे की मी बाहेर गावचा आहे, माझ्या तिथं काही नाही. मी आता आम्ही सर्व गाववाले पाहू याकरिता ते माझ्यावर जीवे मारण्याची कोशिश करून माझ्यावर म्हणजे धमकी देतात आणि वारंवार चढून येतात. आता ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ते माझ्यावर आणि मंदिरामध्ये कमसे कम 4दा येऊन माझी ऐशी तैशी बेइज्जती, दुनियादारी करून माझा मानसिक संतुलन बेकार करून टाकलेलं आहे, खराब करून टाकलेलं आहे. आणि ते सार्वजनिक जे बांधकाम सुरू आहे मंदिराचा होता त्यांनासुद्धा बंद केला आणि माझ्या सामानाची, गोळा केलेल्या सामानाची अफरातफरी झाल्यामुळे अजून माझ्या मनाला जास्त मानसिकता होत आहे. मी कालभैरव देवस्थान येथे कालभैरवची पूजा आणि सेवा करता करता आज मला 98 पासून दुरुस्तीकरण, मंदिराचे जीर्णोद्धार हे सर्व करताना गावाची मला कोणतीही आजपर्यंत मदत मिळालेली नाही. आणि त्या ठिकाणी जो आज म्हणजे मंदिराचा जीर्णोद्धारच्या नंतर आता ह्या 2020-21मध्ये मोठा नूतनीकरणाचं काम चालू केलेलं आहे. तिथं बाहेरचे भक्त येणारे जाणारे सर्व आता खुश झालेले आहेत, येतात जातात. त्यावेळेस जेव्हा इथं काही लाईट, इलेक्ट्रिक गड्डे होते त्यावेळेस मला कोणी साथ दिलेला नाही आहे. आज मंदिराची सर्व रूपरेखा पाहून ह्या लोकांनी मला धमकी देऊन इथून काढण्याची कोशिश करत आहे. याच्या आधी यांनी कोणी म्हणजे या लोकांनी माझ्याकडे का त्या मंदिराकडे सुद्धा लक्ष दिला नाही. आता मंदिराचा जोरशोराने विकास चाललेला आहे आणि जी कालभैरव बाबाची समिती ट्रस्ट जी आहे हे चांगले आपल्या मनोभावाने काम करत आहे. आणि तिथं येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची भयंकर गर्दी कालभैरव या नात्याने खूपच वाढलेली आहे. हे सर्व त्या गावकरी पंचकमिटीवाल्यांच्या नजरेमध्ये खूपच आहे. आणि हे होणारे जे आता काम चालू ट्रस्ट कमिटी जे काम करत आहे यांच्यामध्ये ते येऊन आपलं काहीतरी मधात लावून काहीतरी आपलं म्हणजे हक जतावणं चाहतात. आणि कामाला त्यांनी गेल्या वर्षीपासून रोकटोक दिलेली आहे. त्या मंदिराची आणि बाबाची व्यवस्था 98 पासून करत चाललेला आहो. आणि त्या ठिकाणी नवरात्रीचे, चैत्राचे, हे शिवरात्रीचे, हनुमान जयंतीचे हे असे हर वर्षी चांगले कार्यक्रम होत असतात. आणि त्या ठिकाणी रोजच्या रोज भक्तांची वाढ होत आहे आणि होणार आहे, होत आहे, चालत आहे. हे सर्व पंचकमिटीला बरं दिसत नाही किंवा त्यांना वाटत नाही. ते जबरदस्ती येऊन ट्रस्ट परिवाराला व मंदिराच्या पुजाऱ्याला
मारण्याची धमकी देऊन वारंवार त्याच्या मानसिक संतुलन खराब करतात. महाराज, तुमची आता पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे? माझी पोलीस प्रशासनाकडे ही मागणी आहे की माझी जे श्री कालभैरव देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट आहे ही नियमित प्रमाणे चालू आहे आणि याची नोंद धर्मदायलासुद्धा आहे आमची. याकरिता माझी शासनास मागणी आहे. कायद्यानुसार पोलीस शासनाने त्यांना हे करावं, जे त्यांच्या शासनात बनते त्यांना गुन्हेगारी किंवा जे बी काही आहे त्यांनी त्यांना समजवावं आणि आमच्या ट्रस्ट परिवाराला सुद्धा त्यांनी मदत करावी, अशी माझी शासनाकडे मागणी आहे.